नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहे गणेश चतुर्थी स्पेशल मानाचे मोदक अर्थातच उकडीचे मोदक। हे मोदक अतिशय सोप्या पद्धतीने कसे करता येतील किंवा जर तुम्ही नवीन शिके असतील किंवा अगदीच ज्यांना मोदक थोडाफार सुद्धा वळता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी काही खास टिप्स देणार आहे। आणि मोदक कोरडा पडू नये म्हणून काय करावं जेणेकरून मोदक मऊ लुसलुशीत वाफल्यानंतर सुद्धा राहतील यासाठी काही खास टिप्स। तर चला मग सुरुवात करूया व्हिडिओला। सगळ्यात अगोदर आपण सारण बनवूया। त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून घेतलंय आणि त्यामध्ये 2 चमचे आपण खसखस वापरली आहे। आता खसखस थोडीशी परतून घ्या आणि त्यानंतर सुकामेवा आवडेल तो तुम्ही वापरू शकता। इथे मी काजू बदामाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत। तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून पावडर वापरली तरी चालेल किंवा अगदीच त्याचे फ्लेक्स जरी वापरले तरी चालतात। आता इथे आपण 1 and 1/4 कप अर्थातच आपण 1/4 कप इथे ओला नारळाचा चव घेतलेला आहे किंवा ओला नारळ तुम्ही खिसूनसुद्धा वापरू शकता। पण या मोदकासाठी अवश्य ओला नारळच वापरावा, सुका खोबर वापरू नये। आता 1/4 कप आपण इथे गुळाची पावडर घेतलेली आहे। इथे माझा जो काही कप आहे तो 240 ml चा कप आहे। त्या कपाने मी सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही घरात जी काही वाटी असेल त्याचा वापर करून हे मोदकाचं सारण बनवू शकता। इथे आता आपण साधारणतः 3/4 कप गुळाची पावडर ॲड केल्यानंतर हे सारण सतत हलवून परतून घ्यायचं आहे, म्हणजे ते बुडाला खाली चिटकणार नाही। आणि सारण व्यवस्थित एकजीव झालं की त्यामध्ये थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं अगदी 1/2 चमचा जायफळची पूड वापरलेली आहे। गूळ आणि जायफळ हे अगदी बेस्ट कॉम्बिनेशन असतं किंवा त्याची चव खूप या मोदकामध्ये छान येते, म्हणून मी जायफळ वापरले। नसेल आवडत नाही वापरला तरी चालेल। आता व्यवस्थित आपल्याला हे सारण एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। आता हे मोदकाचं सारण आपलं तयार झालेलं आहे। ते थंड करण्यासाठी आपण एका परातीमध्ये काढून ठेवूया। दुसरीकडे त्याच पॅनचा वापर करून अर्धा कप आपण 1 कप पाणी, अर्धा कप दूध वापरलेलं आहे आणि आता उकड काढून घेतोय आपण। यामध्ये चवीनुसार लागेल तसं मीठ वापरावं आणि 1 चमचा साजूक तूप आवर्जून वापरा। याचं कारण सांगते, जेव्हा तुम्ही मोदक बनवता त्याला चकाकी येते किंवा एक शाईन येते, यासाठी आवर्जून यामध्ये साजूक तूप वापरावं आणि त्याचबरोबर मोदकसुद्धा खायला छान लागतात, म्हणून साजूक तूप वापरायचं। आणि 1.5 कप ज्या कपाने तुम्ही पाणी मोजून घेतलं होतं त्याच कपाने तांदळाचं पीठ। आता तांदळाचं पीठ वापरत असताना नेहमी ताजं पीठ असावं। जर ते खूप जास्त दिवसाचं असेल तर बऱ्याचदा आपल्या मोदकाला तडे जातात किंवा क्रॅक येतात। असं होऊ नये म्हणून आपल्याला नेहमी ताजं पीठ दळून आणायचं आहे किंवा जर रेडीमेड मोदकाचं पीठ मिळत असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। पण इथे उकड काढणं व्यवस्थित गरजेचं आहे। आता पीठ मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटानंतर ही उकड आपण ताटामध्ये काढून घेतलेली आहे। आता जेव्हा आपण पीठ मिक्स करतो त्यावेळेस पूर्णपणे गॅस बंद केलेला होता मी आणि तसंच ते झाकण ठेवून 10 मिनिटं ते 12 मिनिटं ठेवून नंतर आपण ही उकड मळून घेतोय। स्टील तुम्हाला उकड थोडीशी कोरडी वाटते तर अशा वेळी थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि ही उकड मळून घ्यायची आहे। आता खूप जास्त हाताला चटके लागू नये म्हणून मी वाटीचा वापर केला आहे, पण तसं तर गरम गरमच ही उकड मळावी, म्हणजे उकड अगदी मऊ लुसलुशीत लोण्यासारखी तयार होते। आता अगदी पांढरी शुभ्र आणि मऊ लुसलुशीत या उकडसाठी तुम्हाला काही खास टिप्स देते। दूध आवर्जून वापरावं उकड काढताना आणि नेहमी आंबे मोहर तांदळाचा वापर करावा, म्हणजे जी काही उकड असते ती अगदी सुवासिक असते, त्यामुळं तुमचे मोदकसुद्धा अगदी सुवासिक तयार होतात। आता इथे आपण हवं तर 2-3 तांदळाचं कॉम्बिनेशन करूनसुद्धा तांदळाचं पीठ बनवू शकतो, जसं बासमती तांदूळ, आंबे मोहर असेल किंवा उकडा तांदूळ। आता उकड छान मळून घेतल्यानंतर आपण काय केलेलं आहे, उकड बाकीची झाकून ठेवली आहे आणि जेवढी उकड लागत असेल तेवढाच पिठाचा गोळा घ्यायचा आणि लाटी तयार करायची। आता लाटी हातावर सुद्धा तयार करता येते, पण अगदी जी काही मोदकाची पारी आहे ती पातळ व्हावी यासाठी मी बेलणं आणि लाटण्याचा वापर केलेला आहे। आता इथे महत्त्वाची टीप म्हणजे जर तुमची उकड व्यवस्थित मळली गेली नसेल तर या मोदकाच्या पारीला तडे जातात किंवा क्रॅक जातात। याचाच अर्थ समजायचा की आपला मोदकाची जी काही उकड आहे ती व्यवस्थित मळली गेली नाही आहे, तर परत एकदा पाण्याचा हात लावून नरम करून घ्या।
आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला पारी बनवून घ्यायचं आहे आणि मधल्या बोटाचा वापर करून आपल्याला मोदकाला या पद्धतीने कळ्या घालून घ्यायच्या आहेत। साधारणतः इथे मी 11 कळ्याचा मोदक तयार केलेला आहे। हवं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त घालू शकता, पण जेवढ्या जास्त कळ्या तुम्ही मोदकाला घालून घ्याल किंवा छान वळून घ्याल मोदक, तितकाच मोदक आकर्षक दिसतो आणि भरपूर सारण मावतं। तर यामध्ये साधारणतः एक मोठा चमचाभर सारण आपण किंवा चमच्याचा वापर करावा किंवा हाताचा, तुम्हाला जसं सोयीस्कर असेल तसं तुम्ही या मोदकामध्ये सारण भरून घ्या आणि हळूवारपणे बोटाचा वापर करून या पद्धतीने, मी इथे मुद्दाम व्हिडिओ स्लो दाखवलेला आहे जेणेकरून तुम्हाला ते स्पष्टपणे दिसून येईल की मोदकाला कळ्या आणि मोदक कसा वळावा, यासाठी मी तुम्हाला ही प्रोसेस स्लो दाखवलेली आहे। पहा किती सुंदर मोदक तयार झाला आहे। आता मोदकाच्या कळ्या जर तुम्हाला मोदक बंद करताना थोड्याशा दुमडल्या असतील तर अशावेळी चमच्याचा किंवा या पद्धतीने एखाद्या सुरीचा वापर करून ते अगदी तुम्ही टोकदार किंवा या पद्धतीने अगदी छान आकर्षक बनवू शकता। तर अशा प्रकारे आपला मोदक तयार झालेला आहे। आता अजून एक मोदक तुम्हाला मी वळून दाखवते म्हणजे तुम्हाला अगदी छानपणे समजून येईल। तर पारी सेम लाटून घेतली आहे, खूप जास्त पातळ नाही आणि अगदीच अशी जाडी नाही। जाड असेल पारी तर मोदकाला कळ्या व्यवस्थित पडणार नाहीत आणि मोदक हा व्यवस्थितही दिसणार नाही। यासाठी या पद्धतीनेच मोदकाची लाटी लाटून घ्यावी। बरेच जण हातावरच ती लाटी तयार करतात, ज्यांना अगदी प्रॅक्टिस आहे त्यांनी ती तशी केली तरी चालेल, पण जे नवशिके आहेत किंवा ज्यांना अजिबातच मोदक जमत नाहीत त्यांनी माझ्या पद्धतीने करून पहा, त्यांना नक्कीच मोदक जमतील। आता दुसराही मोदक आपण याच पद्धतीने कळ्या घालून घेऊया किंवा छोट्या छोट्या कळ्या पाडून घ्यायचेत। या पद्धतीने खूप सुंदर मोदक दिसतात, अगदी कापसासारखे पांढरे शुभ्र मोदक आपले इथे तयार झालेले आहेत। चमचा 1.5 चमचा जेवढं जास्त सारण भरता येईल तितकं सारण भरावं, म्हणजे मोदक हा दिसायला अगदी उठावदार दिसतो, तो कुठेही बसका दिसत नाही। आणि जर तुम्ही मोदकाच्या आतमध्ये सारण कमी भरलं तर मोदक पोकळ होतो आणि तो वाफल्यानंतर किंवा स्टीम केल्यानंतर तो खाली बसतो किंवा त्याचा आकार व्यवस्थित राहत नाही। यासाठी यामध्ये भरभरून असं सारण मावेल इतकं भरून घ्यायचं आहे आणि अलगदपणे या पद्धतीने तुम्हाला मोदक वळून घ्यायचं आहे किंवा मोदकाचं तोंड व्यवस्थितपणे बंद करा। कळ्या दुमडल्या नाही पाहिजेत, यासाठी हलक्या हाताने या 2 बोटाचाच वापर करून आपल्याला या कळ्या बंद करून घ्यायचे आहेत। आता दुसराही मोदक मी तयार करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे मी इथे काही मोदक करून घेतलेले आहेत, जसे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय। खूप सुंदर आपले मोदक तयार झालेले आहेत। आता हे मोदक वाफून कसे घ्यायचे तेही सांगते। तुम्ही कढईमध्ये वाफून घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे प्रॉपर स्टीमर असेल, ज्या पद्धतीने मी वापरलेलं आहे त्या स्टीमरचा सुद्धा वापर केला तरी चालेल। हवं तर हळदीच्या पानाचा वापर करा, म्हणजे मोदक अजून जास्त सुवासिक तयार होतील। जर नसेलच तर केळीचं पान वापरा, नाहीच काही तर केवळ तुम्ही या पद्धतीने चाळणीला थोडंसं साजूक तूप लावून घ्या, म्हणजे मोदक खाली चिकटणार नाहीत। आणि प्रत्येक मोदक हा थंड पाण्यामध्ये बुडवून आपल्याला ठेवून द्यायचा आहे। याचं कारण सांगते, बऱ्याचदा मोदक करायला थोडासा वेळ लागतो, कारण मोदकाला कळ्या घालण्यामध्ये वेळ जातो आणि पहिला मोदक केलेला थोडासा ड्राय होतो। तर अशा वेळी तो मोदक वाफला की तो थोडासा चिरू शकतो। यासाठी नेहमी मोदक थंड पाण्यामध्ये बुडवावेत आणि त्यानंतर तुम्ही ज्या पात्रामध्ये मोदक स्टीम करणार असाल त्या पात्रामध्ये ठेवून द्या। आता माझ्याकडे केळीचं पान, हळदीचं पान काहीही नसल्यामुळं सरळ सरळ मी साजूक तूप या भांड्याला लावून घेतलं होतं आणि त्यानंतर आकर्षक मोदक दिसावेत आणि छान टेस्ट यावी यासाठी मी केशरचा वापर केला आहे। गरम पाण्यामध्ये केशर भिजू घातलं होतं आणि त्याचाच कलर या मोदकाला आपल्या आलेला आहे। तर अगदी नैसर्गिक, हवं तर तुम्ही आजकाल फूड कलरसुद्धा वापरतात, पण तसं न करता या पद्धतीने मोदक करून पहा, खूप छान मोदक तयार होतात। हाय फ्लेमवर आपल्याला हे मोदक वाफून घ्यायचे, साधारणतः 12 ते 15 मिनटं, यापेक्षा जास्त नको। जर खूप जास्त मोदक वाफले गेले तर ते खूप जास्त ड्राय होतात। यासाठी आपल्याला 10 ते 12 मिनटाचा वेळ इनफ होतो एवढे मोदक वाफून घेण्यासाठी। आता सगळे मोदक थंड होऊ द्यायचे, त्यानंतर पात्रातून ते वेगळे करून ताटामध्ये काढून घ्या। जर गरम गरम मोदक काढायला गेलात तर बरेचदा मोदक खाली चिकटतात आणि मोदक तुमचा तुटू शकतो, त्यामुळं पात्र पूर्ण थंड झाल्यानंतरच मोदक काढून घ्यावेत। अशा प्रकारे या छोट्या छोट्या टिप्स वापरून
तुम्ही हे उकडीचे मोदक करून पहा आणि गणपती बाप्पासाठी नक्की ट्राय करा. आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि तुम्ही अजून उकडीचे मोदक कुठल्या पद्धतीने बनवत असाल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.